नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की आपण प्रत्येक ब्रांचचं डिस्क्रिप्शन बघणार आहोत. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचा इंटरेस्ट कशात आहे ते कळत नसतं, कारण त्यांना माहित नसतं की कोणत्या ब्रांचमध्ये आपण काय शिकणार आहोत. सो आपण आता प्रत्येक ब्रांचचं आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. पूर्ण सिलेबस तुम्हाला, पूर्ण थ्रू आउट द इंजिनिअरिंग तुम्ही काय शिकणार आहात, तुम्ही 4 वर्षानंतर कोणत्या प्रकारचे जॉब तुम्हाला ऑफर होतील, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण कॉम्प्युटर सायन्स या ब्रांचचा आपण पूर्णपणे सिलेबस आपण बघूया, सगळ्या गोष्टी क्लिअर करूया. तर सर्वात अगोदर तर कॉम्प्युटर सायन्स, आता तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला येणार आहात त्यावेळेस फर्स्ट इयर तुमचं सगळ्यांचं सेम असणार. सगळ्यांना मॅथमॅटिक्स 1 सब्जेक्ट असणार, त्यानंतर केमिस्ट्री वगैरे हे सगळे सब्जेक्ट सेम असणार सगळ्यांना. पण ज्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जाल, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर ज्यामध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचे डिपार्टमेंटल सब्जेक्ट असणार, म्हणजे तुमचे कॉम्प्युटर सायन्स या ब्रांच रिलेटेड सब्जेक्ट तुम्हाला शिकायला मिळणार. आता कॉम्प्युटर सायन्स मेनली फोकस ऑन डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. ठीक आहे, डीएसए तुम्ही जर ऐकलं असेल, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. आता ज्यावेळेस डीएसए आपण म्हणतो त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे अल्गोरिदम्स तुम्हाला स्टडी करायचे असते, त्यामध्ये तुमची लॉजिक बिल्डिंग इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, आता अजून कॉम्प्युटर सायन्स मध्ये काय असते तर तुम्हाला डीबीएमएस, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, आता या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला स्टडी करायला लागतो. मग डीबीएमएस मध्ये काय येतं तर एसक्यूएल येतं, त्यानंतर अजून काय येतं, एसक्यूएल येतं, नो एसक्यूएल येतं. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी काय आहेत तर या सगळ्या गोष्टी आहेत डाटा रिलेटेड, तुम्हाला ज्या काही लँग्वेजेस असतात त्या लँग्वेजेस आहेत. ठीक आहे, आता कॉम्प्युटर सायन्स या मध्ये कोणते विद्यार्थी जास्त इंटरेस्टेड असतात, ज्यांना प्रोग्रामिंग आवडते, ज्यांना वेब टेक्नॉलॉजी आवडतात, ज्यांना इंटरेस्ट असतो की वेबसाईट कशी काम करते, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या लोकांचा सगळा इंटरेस्ट कॉम्प्युटर सायन्स मध्ये असतो. तर अजून याच्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये तुम्ही एचटीएमएल सीएसएस, ठीक आहे, एचटीएमएल सीएसएस या सगळ्या वेब टेक्नॉलॉजीज तुम्ही शिकत असतात. वेबसाईट कशी तयार होते त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर अजून काय असतं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे की आता आजकाल काय झालंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स ही नवीन ब्रांच आली. पण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ज्यावेळेस तुम्ही घेता त्यामध्ये सुद्धा फायनल इयरला तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून सब्जेक्ट असतात, त्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकत असतात. त्यानंतर अजून काय असतं तर, आणि अजून एक गोष्ट जी विद्यार्थ्यांनी नोटीस करत नाही, कॉम्प्युटर सायन्स म्हणलं की फक्त प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या गोष्टी नसतात, यामध्ये अजून मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, मायक्रो प्रोसेसर सुद्धा तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स या इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये असणार आहे. कॉम्प्युटर सायन्स म्हटलं की फक्त प्रोग्रामिंग येत नाही, तर यामध्ये सुद्धा हार्डवेअरच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत असतात. सो मायक्रो प्रोसेसर झालं, त्यानंतर वेब टेक्नॉलॉजीज, डाटा रिलेटेड गोष्टी, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स या ब्रांचमध्ये शिकायला मिळत असतात. ठीक आहे, सो ज्या विद्यार्थ्यांना कोडिंग आवडते, प्रोग्रामिंग आवडते, वेब टेक्नॉलॉजीज कशा प्रकारे काम करतात ते त्यांना इंटरेस्टेड वाटतं, त्यांनी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या ब्रांचकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी असतात, त्या सगळ्या तुम्ही डिस्क्रिप्टिव्हली तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. कॉम्प्युटर सायन्स नंतर दुसरी ब्रांच आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता जे आपण कॉम्प्युटर सायन्स मध्ये बघितलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये काय वेगळं होणार आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला पायथन रिलेटेड गोष्टी, म्हणजे ज्यावेळेस आपण लँग्वेजेसचा स्टडी करत असतो, ठीक आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, आपण ज्यावेळेस आपण पीपल्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात त्यावेळेस आपण आपल्या भाषेत बोलतो. सो कॉम्प्युटरला आपली भाषा कळते का नाही, सो त्यांच्यासाठी वेगळी लँग्वेज असते, त्याला आपण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. त्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेज येतात, सी येते, सी प्लस प्लस तुम्ही ऐकलं असेल, त्यानंतर पायथन, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल जावा, या सगळ्या लँग्वेजेस तुम्हाला स्टडी करायच्या असतात, त्या कॉम्प्युटरच्या लँग्वेज असतात. ठीक आहे, या सगळ्या लँग्वेज तुम्हाला स्टडी करायच्या असतात. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा याच गोष्टी असणार आहे. त्यानंतर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऍडिशनल गोष्ट काय शिकणार तर तुम्ही मशीन लर्निंग शिकणार. ठीक आहे, मशीन लर्निंग, आता ज्यावेळेस आपण एआयएमएल ब्रांच बघणार आहोत, आता एआयएमएल मध्ये सुद्धा काय
AIML मध्ये सुद्धा मशीन लर्निंग हे तुम्हाला शिकायला मिळत असतं. आता बऱ्याचशा वेळेस काय होतं, बरेचसे विद्यार्थी या गोष्टीमध्ये कन्फ्युज असतात की कॉम्प्युटर सायन्स घेऊ, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेऊ, AIDS घेऊ की AIML घेऊ. तर सांगा, तुमचं असं म्हणणं असेल की यापैकी कोणती ब्रांच घ्यायची, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, कॉम्प्युटर सायन्स झालं, AIDS, AIML झालं, जवळजवळ सगळ्याच कॉलेजमध्ये आतापर्यंत या सगळ्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटला सोबत अपियर होता येतं. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना सोबत प्लेसमेंटला बसता येतं. कॉम्प्युटर सायन्ससाठी एखादी कंपनी आली तर त्यासाठी AIDS, AIML आणि IT चे विद्यार्थी बसू शकतात. आतापर्यंत हे चालू होतं. ठीक आहे, म्हणजे सध्या तरी चालू आहे. आता कारण काय आहे ते सगळ्यांना सोबत बसवण्याचं, की आता ज्यावेळेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, या सगळ्या ब्रांच झालं, त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. C++, पायथन, जावा, मशीन लर्निंग, त्यानंतर अजून डीप लर्निंग येतं. ठीक आहे, डीप लर्निंग, त्यानंतर जे आपण आताच बघितलं होतं DBMS वगैरे, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे, त्यानंतर अजून जे वेब टेक्नॉलॉजीज आपण बघितल्या होत्या, HTML, CSS. ठीक आहे, HTML, CSS, जावास्क्रिप्ट. ठीक आहे, जावास्क्रिप्ट, या सगळ्या गोष्टी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सगळ्या टेक रिलेटेड ब्रांचच्या सगळ्याच्या या गोष्टी कॉमन असतात. अजून याच्यामध्ये आपण काय बघू शकतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सुद्धा सब्जेक्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा तुम्हाला सगळ्या ब्रांचमध्ये तुम्हाला लास्ट इयर पर्यंत असतो. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉमनली सगळ्या टेक ब्रांचमध्ये स्टडी करायच्या. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, या सगळ्याच गोष्टी आपल्याला पुन्हा जी AIML ब्रांच असते. ठीक आहे, AIML ब्रांच असते. ठीक आहे, AIML या ब्रांच मध्ये सुद्धा हे सब्जेक्ट कॉमन असणार आहे. त्यानंतर AIDS झाली, यामध्ये सुद्धा या गोष्टी कॉमन असणार आहे. आता AIML आणि AIDS या सुद्धा टेक ब्रांच आहे. या सगळ्या कॉम्प्युटर सायन्स आणि IT मधनं अजून एक्स्ट्रा बाहेर आलेल्या या AIML आणि AIDS लँग्वेज आहे. सो यामध्ये सुद्धा 80% सगळं सेम असतं. आता ज्यावेळेस तुम्ही AIDS चा विचार करत असतात त्यावेळेस तुम्ही डाटा रिलेटेड गोष्टी जास्त शिकत असतात. ज्यावेळेस AIML शिकत असतात त्यावेळेस तुम्ही मशीन लर्निंग जास्त शिकत असणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे टेक रिलेटेड ब्रांचेस आपण बघितल्या की कॉम्प्युटर सायन्स झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, AIML झालं, AIDS झालं, या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी कॉमन असणार आहे. ठीक आहे, टेलिकम्युनिकेशन. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्यांना कॉम्प्युटर सायन्स आणि IT भेटलं नाही म्हणून ते ENTC घेऊन टाकतात. ठीक आहे, कारण ENTC ला आपण कशा प्रकारे बघत असतो, ENTC मध्ये काय आहे, तर ENTC मध्ये सुद्धा लँग्वेजेस आहे ज्या की आपण कॉम्प्युटर सायन्स मध्ये बघितल्या होत्या. जर तुम्ही ENTC घेत असाल तर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स आणि टेक रिलेटेड काय काय शिकायला मिळतं, तर तुम्हाला लँग्वेज शिकायला मिळतं. ठीक आहे, जावा झालं, C झालं, C++ झालं, पायथन झालं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉमनली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये सुद्धा शिकायला भेटणार आहे. ठीक आहे, अजून काय कॉमन आहे तर DBMS. ठीक आहे, हे सुद्धा कॉमन असणार आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन रिलेटेड ज्या नवीन गोष्टी ज्या या ब्रांच मध्ये इन्क्लूड आहेत तर त्या कोणत्या आहेत बघा, या सगळ्या झाल्या कॉमन गोष्टी. ठीक आहे, आता ज्या नवीन गोष्टी या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये ऍड होतात त्या कोणत्या असतात, त्यामध्ये तुम्ही सिग्नल्स अँड सिस्टम शिकणार. सिग्नल्स अँड सिस्टम, त्यानंतर तुम्ही त्यामध्ये शिकणार कंट्रोल सिस्टम्स. आता सिग्नल्स अँड सिस्टम, कंट्रोल सिस्टम, या सगळ्या कोणत्या गोष्टी आहे, आता जे सिग्नल्स वर जे वर्किंग असतं, ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन बघत असतो, ज्यावेळेस आपले व्हेरियस टाइप ऑफ आपले कंपोनेंट्स जे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असतात, ट्रान्समीटर झालं, रिसिव्हर झालं. ठीक आहे, आता त्या सगळ्या गोष्टीचे सिग्नल्सचे फ्लो कसे असतात, वेगवेगळ्या टाइप्सचे सिग्नल्स असतात. त्यानंतर कंट्रोल सिस्टम मध्ये तुम्हाला त्या सिग्नलची वर्किंग कशी असते ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं. हे जे सब्जेक्ट आहे ते थोडेसे टफ मानले जातात. ठीक आहे, त्यानंतर अजून कोणते सब्जेक्ट असतात, प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शिकायला मिळणार आहे. प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन सिस्टम मध्ये जे कम्युनिकेशन होत असतं. ठीक आहे, यामध्ये थेरोटिकल सब्जेक्ट हे सगळे हा थेरोटिकल सब्जेक्ट आहे.
ज्यामध्ये तुम्हाला बेसिकली सगळ्या थेरटिकल गोष्टी तुम्हाला पेपरला विचारले जाणार. ठीक आहे. आता यामध्ये कम्युनिकेशन सिस्टमचा सगळा इम्पॉर्टंट गोष्टी सांगत असतात की आपलं मोबाईल टू मोबाईल कम्युनिकेशन कसं होतं, कॉलिंग कसं होतं. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकायच्या असतात. त्यानंतर येतं सेल्युलर नेटवर्क. ठीक आहे. सेल्युलर नेटवर्क्स. आता सेल्युलर नेटवर्क्स मध्ये काय, जे आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कॉल करतो त्यावेळेस तो कॉल कसा होतो, टावर टू टावर कम्युनिकेशन कसं होतं. एखादा व्यक्ती या बाउंड्रीतून त्या बाउंड्री पर्यंत चाललाय, तर टावरची जी रेंज असते त्या रेंजच्या बाहेर चालला तर त्याचा कॉल कट होतो का, कट होत नाही. त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात कम्युनिकेशनच्या, टेलिकम्युनिकेशनच्या, त्या सगळ्या गोष्टी सेल्युलर नेटवर्क मध्ये येतात. जे आता आपण 3G टू 4G आलो, 4G टू 5G आलो, ते कशा प्रकारे गोष्टी होत असतात. 4G टू 5G, 5G टू आता 6G जाऊ, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेल्युलर नेटवर्क्स मध्ये शिकायला भेटणार आहे. आता त्यानंतर अजून एक ऍडिशनल गोष्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 7 नंबर अजून एक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळते, ती म्हणजे पीएलसी अँड स्काडा. पीएलसी अँड स्काडा ऑटोमेशन. ठीक आहे. पीएलसी अँड स्काडा ऑटोमेशन. ठीक आहे. आता पीएलसी अँड स्काडा ऑटोमेशन यामध्ये काय असणार आहे, तुम्ही ऑटोमेशन या ब्रांच मध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा हे सब्जेक्ट कॉमन असतात. सो तुम्ही जर पीएलसी अँड स्काडा ऑटोमेशन मध्ये जर तुम्ही चांगला स्टडी केला तर तुम्ही ऑटोमेशन या क्षेत्रामध्ये कामाला लागू शकतात. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी डीबीएमएस, पायथन वगैरे या लँग्वेज जर व्यवस्थित केल्या तर त्यामध्ये तुम्ही टेक रिलेटेड सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यानंतर तुम्ही जर सिग्नल सिस्टम, कंट्रोल सिस्टम, कम्युनिकेशन सिस्टम, सेल्युलर नेटवर्क, या सगळ्या इलेक्ट्रिक सर्किट्स, ठीक आहे, भरपूर गोष्टी या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये येतात. ठीक आहे. आता यामध्ये अजून भरपूर गोष्टी, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट झालं, त्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे डिफरंट टाइप्स ऑफ सर्किट्स कशा प्रकारे काम करतात, रजिस्टर, ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, अशा भरपूर गोष्टी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये शिकायला मिळतात. बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच एकदम मर्ज झालेली आहे. टेक रिलेटेड गोष्टी सुद्धा यामध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड गोष्टी सुद्धा आहे, ऑटोमेशन रिलेटेड गोष्टी सुद्धा आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही मिक्स ब्रांच आहे, त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात.